वांद्रे येथील क्रोमा शोरूम मध्ये भीषण आग लागलेली आहे। आग अद्यापपर्यंत धुमसतेच आहे। आगीचं कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे, तर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे, तर आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न देखील केले जात आहेत। ही थेट त्या ठिकाणची लाईव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। वांद्रे येथील स्थित क्रोमा शोरूम मध्ये ही भीषण आग लागलेली आहे, तर कोट्यवधी रुपयांचं नुकसान या शोरूमचं झाल्याचं पाहायला मिळतंय। अद्यापही ही आग धुमसतेच आहे। अग्निशमन दलाच्या वतीनं शर्थीचे प्रयत्न आग विझवण्यासाठी केले जात आहेत। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। वांद्रेमधील क्रोमा शोरूमला ही आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत, तर आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। ही दृश्य देखील आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात नुकसान देखील या आगीमध्ये झाल्याचं कळत आहे। तर अग्निशमन दलाच्या वतीनं ही आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, तर एनडीआरएफच्या तुकडीला देखील या ठिकाणी आता पाचारण करण्यात आलेलं आहे। चेतन, आपले प्रतिनिधी आपल्याला दुर्घटनेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। चेतन, अनेक तास झालेले आहेत, आग अद्यापही धुमसतेच आहे। अग्निशमन दलाच्या वतीनं देखील प्रयत्न केले जात आहेत। निश्चितच शुभम, पहाटे 4:15 वाजता ही आग लागलेली होती आणि ज्या प्रकारचं इलेक्ट्रॉनिक साहित्याची संख्या आहे मोठ्या प्रमाणात या शोरूम मध्ये, त्यामुळे आग विझवण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत आणि एकंदरीत आगीची भीषणता जी वाढलेली आहे, त्यामुळे आता लेव्हल 4 चा कॉल आहे तो अग्निशमन दलाकडून देण्यात आलेला आहे। आणि इतकंच नाही तर भडका प्रचंड प्रमाणात आहे, भीषणता वाढत आहे आगीची, त्यामुळे आता एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। काही वेळापूर्वीच एनडीआरएफची एक तुकडी या ठिकाणी आता मदतीसाठी अग्निशमन दलाच्या आलेली आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव ज्या नजीकच्या रहिवासी इमारती होत्या त्याही आता रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत। परिणामी या आगीवरती आता कशा प्रकारे आणि किती वेळामध्ये नियंत्रण मिळवलं जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास तरी सुदैवाची बाब म्हणजे कुठलीही मनुष्यहानी या आगीमध्ये झालेली नसली तरी कोट्यवधी रुपयाचं नुकसान मात्र झाल्याचं पाहायला मिळतंय। शुभम, चेतन, आगीचं कारण कळू शकलंय का? काही शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे का? या संदर्भातले काही अपडेट मिळत आहेत का? निश्चितच अग्निशमन दलाकडून या संदर्भात अद्याप अधिकृत दुजोरा कुठल्याही कारणाला देण्यात आलेला नाहीये। मात्र जो प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे की इलेक्ट्रॉनिक शोरूम असल्यामुळे एक शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र पहाटेच्या वेळी लागलेल्या आगीमुळे यावेळी शोरूम मध्ये मात्र कुठलीही व्यक्ती उपस्थित नव्हती आणि त्यामुळेच कुठेतरी जीवितहानी मात्र या आगीमध्ये सुदैवाने टळलेली आहे। मात्र अद्यापही आगीवर नियंत्रण येत नसल्यामुळे कुठेतरी अग्निशमन दलाला आता एनडीआरएफची मदत घेतल्याचं पाहायला मिळत आहे। ठीक आहे चेतन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या आगीच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। तर अग्निशमन दलाच्या वतीनं आग विझवण्याचे प्रयत्न केले जातात। पहाटे 4 वाजल्यापासून भडकलेली ही आग आहे, अद्यापपर्यंत ही आग धुमसतेच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।